आमच्यावरती जेव्हा तुम्ही बोटं दाखवता तेव्हा तुमचं कर्तृत्व जे आहे हे काही लोकांनी बघितलं नाही अशातला भाग नाहीये. जनतेने सगळं बघितलेलं आहे म्हणून एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा जनतेने आम्हाला मतदान केलेलं आहे. आणि मी मिंद्यांना सांगतोय, भाजपला सांगतोय, जे भास्करराव तुम्ही आणि संजय राऊत तुम्ही बोललात, मी आज त्यांना पुन्हा एक आव्हान देतोय, जर तुम्ही षंढ नसाल तर शिवसेना प्रमुखांचा फोटो न लावता, माझ्या शिवसेनेचं नाव न लावता, धनुष्यबाण न लावता माझ्यासमोर निवडणूक लढून दाखवा. आणि नाही तर षंढ म्हणून गावामध्ये फिरा, विजेते म्हणून फिरू नका. मला अभिमान आहे, एका गोष्टीचा मला अभिमान जरूर आहे की या वेळेला आम्ही शिवसेना प्रमुखांखेरीज दुसरा कोणाचाही फोटो वापरला नाही आणि यापुढे सुद्धा वापरणार नाही. मोदींचा अजिबात वापरणार नाही. आणि मोदीजी, मी तुम्हाला आमंत्रण देतोय, विधानसभेचा प्रचार महाराष्ट्रात आत्तापासून सुरू करा. मी आहे आणि तुम्ही आहे, फक्त या षंडांना बाजूला ठेवा. नाव चोरायचं नाही, वडील चोरायचे नाहीत, धनुष्यबाण चोरायचं नाही. धनुष्यबाण बाजूला ठेवा, नवीन निशाणी घ्या, मिंद्याच्या वडिलांचा फोटो लावा आणि या समोर. अरे माझ्या वडिलांचे फोटो लावून स्ट्राईक रेट सांगता तुम्ही? षंड कुठले? ह्यांच्याकडनं आपल्या राज्याचं काय भविष्य होणार आहे? पण एक गोष्ट बरी झाली की या निवडणुकीमध्ये आपले कोण आणि परके कोण, मित्र कोण आणि शत्रू कोण हे स्पष्ट झालेले आहे. काही जणांनी केवळ